नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी टरबूजाच्या प्लॉटवरती आहे आणि आता जवळपास इथं एक 2 टप्प्यामध्ये टरबूजाची लागवड झालेली आहे आणि आता पाठीमागं जो तुम्हाला हार्वेस्टिंगचं दिसत आहे चालू, तर तो एक जवळपास 3.5 एकरचा प्लॉट होता. त्याच्यामध्ये काल एक गाडी गेलेली आहे आणि आता शेवटची गाडी इथं जात आहे. तर मित्रांनो, एक 3.5 एकरमध्ये जवळपास एक 60 टन एक नंबरचा मालाचं उत्पादन मिळालेलं आहे तिथे आणि 2 नंबरच्या पाठीमागं माल जो आहे तो जवळपास आता एक 20 ते 25 टन माल तिथं निघेल पाठीमागं. मित्रांनो, अशा पद्धतीने एक इथं टरबूजाचं व्यवस्थापन झालेलं आहे आणि त्यातूनच मित्रांनो जवळपास त्याला जो भाव जो लागलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय भाव लागलेला आहे, याच्यामध्ये व्हरायटी कुठली वापरली आहे, सर्व प्रकारचे याच्यामध्ये जे फवारण्या कुठल्या झाल्या, याच्यामध्ये काय काय सोडलं, ही सर्व माहिती आपल्याला एक स्टेप बाय स्टेप शेतकरी बांधवांकडून जाणून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता शेतकरी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत दादा आहेत, तरुण शेतकरी आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं वय विचारायचं किती आहे? वय चालू 24 वर्ष चालू आहे. तर मित्रांनो, वयाच्या 24व्या वर्षी आपण शेतीमध्ये उतरून म्हणजे एक युवा शेतकरी आता नवीन मुलांचं जर बघितलं आपण, नवीन जे शाळेतले कॉलेजमध्ये करून जे मुलं येत असतात, यांना सगळे हे नोकरीच्या मागे लागतात. पण त्यातूनच जर दादासारखे काही तरुण शेतकरी आहेत, त्यांनी इतर कुठला मार्ग निवडण्यापेक्षा शेतीमध्ये येऊन एक विक्रम घडवलेला आहे. त्याच्यामध्ये आता त्यांचं जे उत्पादन बघितलं आपण 3.5 एकरचं, तर त्याच्यामध्ये जवळपास एक 9.5 ते 10 लाखाचं उत्पादन आहे आणि हे कशा पद्धतीने त्यांनी साध्य केलं, ही सर्व माहिती आपल्याला आता जाणून घ्यायची आहे. सर्वप्रथम तर दादा आपलं पूर्ण एक परिचय शेतकरी बांधवांना द्या. माझं नाव मोरेश्वर गणेशराव सोळंके, राहणार केकरजवळ, तालुका मानवत, जिल्हा परभणी. बरं. तर मित्रांनो, आता आपल्याला जाणून घ्यायचं की कशा पद्धतीने इथं सुरुवात आपण म्हणजे टरबूज आपण पहिल्यांदाच लागवड केलेली का? नाही, ह्याच्या अगोदर केली ते अगोदर एकदा केलेली आहे. रमजानच्या वेळेस केली. आता सर्व आपलं क्षेत्र किती आहे या जागेवर आता लागवडीचं? सध्या एक 9 एकर आहे. 9 एकर पूर्ण लागवड आहे. हो. म्हणजे आता जे हार्वेस्टिंग चालू आहे आपलं ते 3.5 एकर आणि त्यानंतर मागून मागून किती आहे आता आपलं? हे जवळपास 5-5.5 एकर आहे. आपण हे जे प्लॉटवरती उभे आहे, हे किती एकर क्षेत्र आहे? हे जवळपास 5 एकर आहे. 5 एकर आणि ते 3.5 एकर. 3.5 पाऊण एकर. बरं. तर जवळपास एक 8-9 एकर. 8.5-9 एकर क्षेत्र आहे पूर्ण. तर आपल्याला आता याच्यात पूर्ण सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही व्यवस्थापन कसं केलं, याच्यामध्ये व्हरायटी कुठली एक जाणून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये, आणि त्याच्या अगोदर आपलं रान याच्यामध्ये कसं होतं, म्हणजे याच्या अगोदर कुठलं पीक होतं त्याच्यामध्ये का काळा रानाच होतं याच्यामध्ये? सुरुवातीला इथं काय जागा ऊस होता, काय जागा ज्वारी होती. मग ज्वारीने ऊस काढून आपण त्याच्यानंतर व्यवस्थापन केलं. तर मशागत कशी केली याच्यामध्ये? मशागत सुरुवातीला नांगरून घेतलं, त्यानंतर शेणखत टाकून बेड ओढून घेतली. बरं. त्याच्यामध्ये आता बेड वडले, मग शेणखत टाकल्यानंतर बेसल डोस काय वापरला त्याच्यामध्ये? बेसळ डोसला 10-26-26 निंबोळी पेंड आणि टॅगरॉन म्हणून ते ह्यासाठी होतं, बाळीसाठी, बुरसाठी. बरं. आणि नंतर ह्युमिक टाकलं होतं, ह्युमिक ग्रॅन्युल मध्ये. तर असं एक आपला सुरुवातीचा बेसल डोस टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण मल्चिंग याच्यावरती टाकून घेतली. मल्चिंग किती मायक्रोनची मल्चिंग आहे? पूर्ण मल्चिंग 15 मायक्रोनची, 25 मायक्रोनची मल्चिंग आहे. बरं. तर याच्यावर आपण आता मल्चिंग झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अगोदर ड्रिप पातरून घेतलेली आहे. याच्यावर आपण बेसल डोस झाला, ड्रिप पातरला, ड्रिप आतरून घेतला आणि 1/2 मारले. 2/1 वर झिगझॅग मारले होल. 1 एकर म्हणजे 1 एकर मध्ये किती बियाणं आहे आता पूर्ण आपल्या इथं? 1 एकरला जवळपास 8 पाकिट आहेत, 8-9 पाकिट, 8-9 म्हणजे 8000 बियाणं 1 एकर मध्ये वापरलंय. तर याच्यामध्ये व्हरायटी कुठली आपण वापरली होती? सुरुवातीला सुरुची लावली 35 पाकिट. त्यानंतर आता ही नवीनची शिंबा आहे. शिंबा, सुरुची आणि शिंबा अशा 2 व्हरायटी आहेत आपल्याकडे. म्हणजे आता ती अगोदर आपली जी हार्वेस्टिंग चालू आहे पाठीमाग आपल्या, ती सगळी सुरुची. बरं. तर याच्या आता पूर्ण सुरुवातीला आपण ज्यावेळेस इथं लागवड केली त्याच्यापासून नियोजन कसं झालं आपलं? आळवण्या काय दिलं ते का आपण याला वरून? ड्रिंचिंग हे केली आपली. सुरुवातीला मायक्रोराजा दिलं, रॅली गोल्ड म्हणून टाटाचं. हो. त्याची आळवणी केल्यानंतर 20-20 दिलं, एक 5 किलो जागा. 20-20 2 बॅग दिले, 2 बॅग दिला. 3.5 एकराला. त्यानंतर 12 एक्सेट दिले, 2 बॅग. 2 बॅग. 13-40 सेटिंगच्या वेळेस 1-2 बॅग, समजा 2 बॅग दिल्या 13-40. म्हणजे सुरुवातीच्या सेटिंगच्या अगोदर जे टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण 20-20, त्याच्यासोबत 12-61 त्यानंतर 13, त्याच्यानंतर सेटिंगच्या काळामध्ये 13-40-13 दिलं. त्याच्यामध्ये काही दुसरं आणखी खत दिलं? त्यानंतर एक 60-20 म्हणून दिलं सेटिंग फुगवण्यासाठी. हो. त्यानंतर जिब्रेलिक ऍसिड दिलं, जी हो, खालून. त्यानंतर 13-0-45 समजा 2-3 किलो साईज झाल्यानंतर 13-0-45 3 बॅग दिल्या. 3 बॅग 3.5 एकरला. 13-0-45. बरं. तर याच्यामध्ये जिब्रेलिक आपण फवारणीद्वारे दिलं तर ड्रिप वॉटर दिलं? 4 ग्राम दिलं. 4 ग्राम खालून दिलं ग्रॅन्युल फॉर्म मधला. बरं. अशा पद्धतीने आपलं वॉटर सोल्युबलचं व्यवस्थापन आहे. त्याच्यामध्ये आता फवारण्या कशा पद्धतीने झाल्या? आता किती फवारण्या झाल्या सगळ्या? एक 5 फवारण्या झाल्या तिथे. टोटल फवारण्या 5 झाल्या. सुरुवातीला ह्याची केली ती फवारणी, आपले टॉनिक आणि
दमनची एक केली बायो-303. 303 त्यानंतर हा. कोराजींची एक मारली हो, आळीसाठी आळीसाठी थोडी नॉर्मली आळी आली ती सुरुवातीला पाना. हो. त्यानंतर पुन्हा ह्याची केली ती आपली डेलिगेट म्हणून हो, डेलिगेट आणि नेटिव्ह मारलं तेवढं हा. बुरशीसाठी आणि ह्यासाठी. बरं आता ही आपली जी लागवड आहे ही कधी झालेली, तारीख काय ही जवळपास? पहिली लागवड 24 मे ची 3.5 एकराची. 24 मे म्हणजे एकदम कडक उन्हाळ्यामध्ये कडक लागवड उन्हाळ्यात. झाली आहे. आणि आज जवळपास एक 20 तारीख आहे. हो, तर 56 दिवस होईल आज. 56 दिवसामध्येच प्लॉट आपला हार्वेस्टिंग व्हायला लागला आहे. तर कम्प्लीट 2 महिने पण नाही झाले, कम्प्लीट आपली हार्वेस्टिंग व्हायला. 50 दिवस झालं सुरुवात हार्वेस्टिंगला. हा. काय पावसामुळे 2-4 दिवस लेट झाला. बरं आता आपल्याला याच्यामध्ये भाव किती मिळाला पूर्ण? ₹13.70. ₹13.70. आणि राशीला. माल कुठं चालला आपला? माल काल एक गाडी गेली 16 टायर कलकत्त्याला, ही चालली दिल्लीला. ती किती टन भरली आपली गाडी? ती भरली एक 26 नंतर एक उरलेला माल समजा 31 टन भरली. 30-31 टन ती गाडी. हो. आणि आज जवळपास पाठीमाग आहे ती किती ही भरली? झाला आज 20 भरला आणि मागे काही माल आहे समजा एक 5-7 टन. 5-7 टन असं मिळून एक जवळजवळ आपला 60 टन माल, 1 टन नंबरचा माल माल चालणार आहे आपला. पाठीमागून किती माल निघेल आपल्याला? पाठीमागून एक 15-20 टन निघेल. 15-20 टन म्हणजे जवळजवळ जर विचार केला आपण ₹13.70 60 टन माल, आणि त्याच्यानंतर 20 टन जर माल पकडला आपण तर जवळजवळ 9.5-10 लाख रुपयाचा माल आहे. तर आता एवढं आपलं उत्पादन जे झालंय त्याच्यात खर्च किती झाला आपला? खर्च एक 2.5 लाखापर्यंत गेलाय. म्हणजे सगळं क्षेत्राचा मानलं आपण का 3.5 एकराचा? 3.5 एकराचा द्या. त्या 3.5 एकराचा किती झाला? 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये सगळा खर्च. त्याच्यामध्ये लेबर आले का? सगळं औषध लास्टची मजुरी पण आली त्याच्यामध्ये. ती सुद्धा काढण्यासाठी. म्हणजे मित्रांनो बघा, एक सगळा खर्च त्याच्यामध्ये आला. सुरुवातीपासून मशागतीपासून फवारण्या आल्या, ड्रिप आलं, मल्चिंग आलं. ड्रिप याच्यामध्ये झालं का आपलं? नाही ड्रिप वेगळं. ड्रिप वेगळं. त्याचा खर्च किती असेल आपला पूर्ण? 3.5 एकर. 2-3 वर्ष काम करतं ड्रिप. हो, एक 5,000 रुपये एकरी समजा. हा, म्हणजे पेप्सी असल्यामुळे ते पण खर्च नाही. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा आपण 2.5 लाख रुपयाचा खर्च आणि त्यासोबतच त्याचं उत्पादन जे आहे तर आपण 9.5 लाख रुपये जरी धरलं, त्याच्यातून आपण 2 लाख रुपये जरी काढले तर निव्वळ नफा एक 7.5 ते 8 लाख रुपये तर निव्वळ नफा आहे. आणि ते पण सुद्धा 56 दिवसामध्ये. तर एवढं उत्पादन हे कशामुळे मिळालं? तर फक्त एक किंवा वेगळा विचार केला याच्यामध्ये. कारण उन्हाळ्यामध्ये सगळे पाण्याची कमतरता होती सगळ्या शेतकरी बांधवांकडे, पण त्याचाच एक इथं विचार केला किंवा आपल्याला काहीतरी फायदा होईल त्या दृष्टीने इथं लागवड केली होती. आणि एक मोठा फायदा इथं मिळालेला आहे, ते पण 56 दिवसामध्ये. आणि एवढं उत्पादन हे कुठं शक्य नाही आहे. म्हणजे सगळं आपलं जर आपला दृष्टिकोन चांगला असेल, आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असेल, काही आपल्याला करायचं ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. मोरेश्वर भाऊ, आपण चांगली माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळं आपले खूप खूप आभार, धन्यवाद. तर मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.